गुड मॉर्निंग. यापूर्वी आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याच्या पद्धती, प्रमुख 3 पद्धती: उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी कोणत्या, तसेच ॲप्लिकेशन ऑफ नॅशनल इन्कम डेटा. राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचे उपयोजन किंवा महत्त्व किंवा उपयोग हे आपण पाहिलं. एक मोठं प्रकरण आणि महत्त्वाचं प्रकरण सविस्तर पद्धतीनं पूर्ण झालं. आणि आता तिसरं जे प्रकरण आहे महत्त्वाचं, ते म्हणजे पैशाच्या मूल्याचे सिद्धांत. त्यामध्ये चलन संख्यामान सिद्धांत, पैशाचे मूल्य, चलन संख्यामान सिद्धांत. याआधी आपल्याला हे पाहणं महत्त्वाचं आहे की पैसा म्हणजे काय. पैसा म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे. आणि मग पैशाचे मूल्य, आणि मग पैशाच्या मूल्याबाबतचे सिद्धांत आपण पाहणार आहोत. पैशाच्या मूल्याचे सिद्धांत, थेअरीज ऑफ व्हॅल्यू ऑफ मनी. हे सिद्धांत पाहण्यापूर्वी पैसा म्हणजे काय आणि त्याचे मूल्य म्हणजे काय हे आधी पाहावं लागेल. आपल्याला हे माहीतच आहे की जगात जे महत्त्वाचे शोध लागलेले आहेत, त्या महत्त्वाच्या शोधांपैकी विज्ञानामध्ये चाकाचा शोध, तसेच अग्नीचा शोध, राज्यशास्त्रात मताचा शोध, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रात पैशाचा शोध हा महत्त्वाचा आहे. डिस्कवरी ऑफ मनी इज an important in economics. पैशाचा शोध हा अर्थशास्त्रातला एक मूलभूत आणि महत्त्वाचा शोध आहे. बेसिक डिस्कवरी इन इकॉनॉमिक्स इज ए डिस्कवरी ऑफ मनी. पैशाचा शोध हा अर्थशास्त्रातला महत्त्वाचा शोध आहे. विनिमय माध्यमातील अडचणी लक्षात आल्यानंतर, जे वस्तूच्या मोबदल्यात वस्तूची देवाणघेवाण करणे व आपल्या गरजा पूर्ण करणे, याला वस्तू विनिमय पद्धत असं म्हणतात. बार्टर सिस्टीम, वस्तूच्या मोबदल्यात वस्तूची देवाणघेवाण करणे आणि गरजा पूर्ण करणे. दिस इज ए बार्टर सिस्टीम ऑफ एक्सचेंज. विनिमयाची ती एक पद्धती होती. पण जशा मानवाच्या गरजा वाढल्या, देशाची लोकसंख्या वाढली, जगाची लोकसंख्या वाढली,
राहणीमानाचा दर्जा उंचावण्याची एक तीव्र स्पर्धा जगात निर्माण झाली. त्या स्पर्धेत पैशाच्या वापराने त्या स्पर्धेला गती दिली आणि त्यामुळे स्पर्धा वेगवान झाली. आणि म्हणून पैसा एक आर्थिक विकासाचे एक साधन आहे, गरजा पूर्ण करण्याचे एक साधन आहे, विनिमयाचे ते एक माध्यम आहे, मीडियम ऑफ एक्सचेंज. मनी इज ए मीडियम ऑफ एक्सचेंज. विनिमयाचे ते एक माध्यम आहे पैसा हे. आणि म्हणून पैसा मिळवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात, कष्ट करतात, शारीरिक कष्ट करतात, बौद्धिक कष्ट करतात. लोक उत्पादन कार्यात भाग घेतात, लोकांना विविध प्रकारचे मोबदले मिळतात, ते पैशामध्येच मिळतात. आणि म्हणून हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे, पैसा खुदा नहीं, पैसा खुदा नहीं मगर खुदा से कम भी नहीं. पैसा म्हणजे ईश्वर नाही, पण परमेश्वरापेक्षा तो कमी पण नाही, असं पैशाचं महत्त्व आहे. कारण पैशाच्या माध्यमातून सर्व वस्तू आणि सेवा मानवाला खरेदी करता येतात आणि आपल्या गरजा पूर्ण करता येतात. पैसा हे गरजा पूर्ण करण्याचं माध्यम आहे, ते एक साधन आहे, साध्य नव्हे. पैसा हे एक साधन आहे, साध्य नव्हे. राहणीमानाचा दर्जा उंचावणं हे साध्य आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू पैशाच्या मदतीने आपल्याला खरेदी करता येतात. पण हे साध्य आणि साधन यातला फरक समजून घेतला पाहिजे. मग पैसा म्हणजे काय, पैशाची व्याख्या काय? पैशाची व्याख्या सेलिगमन यांनी केलेली आहे. मनी इज एनिथिंग दॅट पॉजेसेस जनरल एक्सेप्टेबिलिटी. मनी इज एनिथिंग दॅट पॉजेसेस जनरल एक्सेप्टेबिलिटी. जिला सार्वत्रिक मान्यता आहे अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. ते फार पूर्वी अगदी शंख शिंपले यांना पैसे मानले जात होते. पुन्हा काही दगडांना पैसे मानलं जात होतं. पुन्हा काही वस्तूंना पैसा मानलं जायचं. पुन्हा मग धातू पैसा आला. हळूहळू पैशाची उत्क्रांती होत गेली. धातू पैसा आला, पुन्हा प्लॅस्टिक मनी ही संकल्पना आली. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ATM कार्ड, प्लॅस्टिक मनी या स्वरूपात पैसा अस्तित्वात आला. कागदी पैसा आला, पुन्हा प्लॅस्टिक पैसा आला, आता डिजिटल पैसा आला. पैशानं डिजिटल स्वरूप घेतले. इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या मदतीने पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करता येतो सहज गतीनं. हा झाला डिजिटल मनी. पैसा डिजिटल स्वरूपात आला. ते पैशाचं स्वरूप हे हळूहळू उत्क्रांत होत आहे. वेगानं पैशाची उत्क्रांती झाली, त्यामुळं गरजा पूर्ण करता येतात, विकासाची कामं पूर्ण करता येतात, गरजा पूर्ण करता येतात, आर्थिक विकास लवकर होतो. आणि म्हणून
सेलिगमन यांनी असं म्हटलेलं आहे, जिला सार्वत्रिक मान्यता आहे अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. मनी इज एनिथिंग दॅट पजेसेस जनरल ॲक्सेप्टेबिलिटी. सर्वांची मान्यता असते पैशाला. अगदी लहान मूल सुद्धा, कडेवरचं मूल सुद्धा पैशाला बघितल्यानंतर पैशाकडे झेप घेते, कारण त्याला हे माहीत आहे की पैशाच्या मदतीने आपल्याला हवी असणारी गोष्ट घेता येते. एवढं पैशाचं महात्म्य आहे. पैसा प्राप्तीसाठी लोक वाटेल ते करायला तयार होतात. हा झाला अतिरेक. पैशाची दुसरी व्याख्या, मनी इज एनिथिंग दॅट इज जनरली ॲक्सेप्टेबल ॲज ए मीन्स ऑफ एक्सचेंज. विनिमयाचे माध्यम यासाठी पैशाला स्वीकृती असते. अँड ॲट द सेम टाइम acts as a measure and as a store of value. पैसा साधारणतः सार्वत्रिक मान्यता असते विनिमयाचे माध्यम म्हणून. त्याशिवाय पैसा मूल्य संचयाचे आणि मूल्य संग्रहाचे, स्टोर ऑफ व्हॅल्यू, मूल्य संचयाचे आणि मूल्यमापनाचे साधन म्हणून काम करतो. पैशाच्या 3 कार्यांना या व्याख्येत महत्त्व दिले. विनिमयाचे माध्यम म्हणून पैसा काम करतो, त्याला सार्वत्रिक मान्यता आहे. त्यानंतर मूल्यमापनाचे साधन आहे आणि मूल्य संचयाचे साधन आहे. मूल्य पैशात साठवलं जाते, अशी वैशिष्ट्ये या व्याख्येमध्ये आहे. आणखी एक सोपी व्याख्या आहे वाकर यांची, मनी इज व्हॉट मनी डज. पैसा जे करतो ते म्हणजे पैसा होय. किंवा पैशाची ओळख पैशाच्या कार्यावरून होते. साधी आणि सोपी एका वाक्यात आहे, मनी इज व्हॉट मनी डज. पैशाची ओळख पैशाच्या कार्यावरून होते किंवा पैसा जे करतो ते म्हणजे पैसा होय. जे पैसा हा अर्थव्यवस्थेचा आधुनिक काळात प्राण आहे आणि म्हणून पैशाला अर्थव्यवस्थेत महत्त्व आहे. आणि मग पैशाची ही कार्य आहेत, सार्वत्रिक मान्यता, विनिमय माध्यम म्हणून काम करणे, मूल्यमापनाचे साधन म्हणून काम करणे, मूल्य संचयाचे साधन म्हणून सुद्धा पैसा कार्य करतो. ही पैशाची कार्य आहेत. आणि मग पैशाला मानवी जीवनात एवढे महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. आणि मग पैशाचे मूल्य म्हणजे काय हे जर आपण, पैसा म्हणजे काय, तर त्यानंतर पैशाचे मूल्य म्हणजे काय म्हणून, पैशाला त्याचे मूल्य असते. पैशाला मागणी असते म्हणजे पैशाच्या अंगी खरेदी शक्ती हा गुण असतो. मनी हॅज ए परचेजिंग पॉवर. खरेदी शक्ती हा गुण असतो पैशाच्या अंगी आणि म्हणून पैशाला मागणी असते. पैशाचं मूल्य कसं मोजायचं? पैशाला एक स्वतःचे मूल्य असते. पैशाचे मूल्य म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण
वस्तू व सेवांची किंमत पैशात अदा करतो, पैशात व्यक्त केली जाते, सांगितली जाते, साठवली जाते. त्याचप्रमाणे पैशाला सुद्धा स्वतःचे मूल्य असते. जशी वस्तू आणि सेवांना किंमत असते, तसे पैशाला स्वतःचे मूल्य असते. ते कशावरून? तर पैशाच्या अंगी असणाऱ्या खरेदी शक्तीवरून. पैशाच्या अंगी जेवढी खरेदी शक्ती असते तेवढी त्या पैशाचे मूल्य होय. समजा 5 रुपयांच्या मदतीने एक बॉलपेन विकत घेता येते. पैशाचे मूल्य हे पैशाच्या मदतीने खरेदी करता येणाऱ्या वस्तू व सेवांच्या वरून स्पष्ट केले जाते. 5 रुपयांना एक बॉलपेन येते, तर 5 रुपयाचे मूल्य म्हणजे एक बॉलपेन. समजा 50 रुपयाला 1 लिटर दूध येते. 50 रुपयांचे मूल्य म्हणजे 1 लिटर दूध होय. ते पैशाच्या सहाय्याने ज्या वस्तू व सेवा खरेदी केल्या जातात, त्या वस्तू व सेवांच्या मध्ये पैशाचे मूल्य सांगितले जाते. वस्तूंचे मूल्य, वस्तू व सेवांचे मूल्य पैशात सांगितले जाते आणि पैशाचे मूल्य वस्तू व सेवांच्या संख्येत सांगितले जाते. पैशाच्या मदतीने ज्या वस्तू व सेवा खरेदी करता येतात, त्या वस्तू व सेवा म्हणजे तेवढ्या पैशाचे मूल्य होय. जे वस्तूंची किंमत आणि पैशाचे मूल्य यात असा सूक्ष्म फरक आहे. वस्तूंची किंमत आणि मूल्य हे 2 शब्द एका अर्थाने व्यवहारात वापरले जातात, पण त्यात सूक्ष्म फरक आहे. पैशाचे मूल्य हे आपण पाहिलं की पैशाच्या मदतीने खरेदी करता येणाऱ्या वस्तू वा सेवांच्या संख्येत सांगितले जाते. पैशामध्ये जी खरेदी शक्ती असते तिलाच पैशाचे मूल्य असे म्हटले जाते. व्हॅल्यू ऑफ मनी इज ए परचेजिंग पॉवर ऑफ मनी. पैशाची जी खरेदी शक्ती असते तेच पैशाचे मूल्य होय. रॉबर्टसन असं म्हणतात की पैशाच्या परिमाणाच्या मोबदल्यात आपणास जेवढ्या वस्तू व सेवा खरेदी करता येतात तेवढे त्या पैशाचे मूल्य असते. अकॉर्डिंग टू रॉबर्टसन, द व्हॅल्यू ऑफ मनी मीन्स द अमाउंट ऑफ थिंग्स in general which will be given in exchange for a unit of money. पैशाच्या मोबदल्यात आपणास जेवढ्या वस्तू व सेवा खरेदी करता येतात त्या वस्तू व सेवा म्हणजे त्या पैशाचे मूल्य होय. वस्तूंची किंमत पातळी आणि पैशाचे मूल्य यांचा संबंध नेहमी परस्पर विरोधी असतो. ते आपण पुढील तासाला पाहणार आहोत. आज आपण या तासाला हे पाहिलं की पैसा म्हणजे काय. अर्थशास्त्रात पैशाचा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे. पैशाची उत्क्रांती होत आहे, अजूनही ती होणारच आहे. मानवाच्या सोयीसाठी, आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असते. पैसा हे एक विनिमयाचे माध्यम आहे. देवघेवीचे ते एक साधन आहे पैसा, आणि त्याद्वारे आपल्या गरजा पूर्ण केल्या जातात. जवळ पैसा असणे याला रोखता असणे असं म्हणतात, लिक्विडिटी.
A person having liquidity means he has some money in his pocket. जवळ पैसा असणे म्हणजे रोखता असणे, याला महत्व आहे. रोख पैशाला महत्व आहे, कारण रोख पैशाच्या मदतीने तात्काळ काही वस्तू आणि सेवा खरेदी करता येतात. पैसा अशी कोणतीही वस्तू की ज्याला सार्वत्रिक मान्यता असते त्याला पैसा असे म्हणतात. मनी इज व्हॉट मनी डज. मनी इज एनिथिंग दॅट इज जनरली ॲक्सेप्टेबल ॲज ए मीन्स ऑफ एक्सचेंज and at the same time acts a measure and as a store of value. या दृष्टीनं पैसा विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करतो, मूल्यमापनाचे साधन म्हणून कार्य करतो, मूल्य संचयाचे साधन म्हणून सुद्धा पैसा कार्य करतो. पैशाचा शोध अर्थशास्त्रातला एक महत्त्वाचा शोध आहे आणि ही संकल्पना प्रवाही आहे. पैशाला काळमानाप्रमाणे आधुनिक रूप प्राप्त होत आहे आणि ते सर्व मानवी व्यवहारांच्या सुलभतेसाठी आहे. पैशाचे आजचे आधुनिक स्वरूप डिजिटल मनी, इलेक्ट्रॉनिक मनी, प्लॅस्टिक मनी, कागदी पैसा, धातूचा पैसा, ह्या सगळ्या पैशाच्या माध्यमातून आपल्याला आपले आर्थिक व्यवहार, देवघेचे व्यवहार पूर्ण करता येतात, ज्याने गरजा पूर्ण करता येतात. त्यातूनच आर्थिक विकास साध्य होतो देशाचा, समाजाचा, जगाचा. आणि म्हणून एवढा महत्त्वाचा पैसा. तर मग या पैशाचे मूल्य कसे ठरले जाते, त्याचे सिद्धांत काय आहेत. आपण आता पाहिलं की पैशाची अंगी असणारी खरेदी शक्ती म्हणजेच पैशाचे मूल्य होय. 5 रुपयांच्या मदतीने एक बॉलपेन खरेदी करता येते, तर 5 रुपयाचे मूल्य म्हणजे एक बॉलपेन होय. पैशाचे मूल्य पैशाच्या खरेदी शक्तीवरून ठरते. 50 रुपयात 1 लिटर दूध मिळत असेल तर 50 रुपयाचे मूल्य म्हणजे 1 लिटर दूध होय. आपल्याला पैसा म्हणजे काय हे या चर्चेतून आपल्या सर्वांना समजलं असेल. पैशाची संकल्पना स्पष्ट झाली असेल. त्यानंतर आपण हे पाहिलं की पैशाचे मूल्य म्हणजे काय, त्यावरनं पैशाच्या मूल्याची संकल्पनाही आपल्याला स्पष्ट झाली. आणि नंतर येत असाल आपण आता पैशाच्या मूल्याचे सिद्धांत पाहणार आहोत. समग्रलक्षी अर्थशास्त्रात आणि स्थूल अर्थशास्त्रात या पैशाच्या मूल्याच्या सिद्धांतांना महत्त्वाचं स्थान आहे. सर्वांना धन्यवाद.